कुठल्याही प्रकारचे गहू न भिजवता गव्हाचा चीक न काढता आपण झटपट अशी कमी वेळेत म्हणजे फक्त आहे ना जास्तही कुठलं त्रास न घेता आपण कुरडई करणार आहे एकदम चारपट फुलणारी. तर नमस्कार सगळ्यांचे स्वागत आहे आपल्या भाजी फटाका रेसिपी वनिता या चॅनलमध्ये आणि एका नवीन व्हिडिओमध्ये. तर इथं पहा छान अशा कुरड्या आहे ना या खरोखर इतक्या फुलल्या आणि नरम तर इतक्या झाल्या ना तुम्ही आवाज ऐकू शकता. आता कुरडई करण्यासाठी जास्त टेन्शन घ्यायची गरज नाही, कारण कुरडई करणं इतकं सोपं झालं आहे ना. तर फक्त आपल्याला ना रवा वापरून कुरडई करायची, रव्याची कुरडई इथं करणार आहे. तर एकदम म्हणजे सोपी पद्धत आहे करण्याची. रवा कुरडई जर केली ना तर खरंच जास्त आपल्याला त्रास होत नाही, कारण गहू भिजायचे नाही, चुरायचे नाही, चीक काढायचं नाही. एकदम सोपं आहे. तर त्यासाठी 1 किलो इथं बारीक रवा घेतला आहे आणि हा रवा आहे ना स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. धुतल्यानंतर ना थोडंसं 10 मिनटं झाकून ठेवायचं, त्यावरचं पाणी काढायचं आहे आणि परत चांगलं पाणी घालून आहे ना हा 3 दिवस आणि 3 रात्री असा भिजू द्यायचा आहे. चौथ्या दिवशी आपल्याला कुरडई तयार करायला घ्यायची. तर बघू शकतो इथं चौथ्या दिवशी ना मी काय केलं, एका चाळणीने ना हा चीक गाळून घेतला. त्यावरती जी तांब असते ना रव्याची, जी वरचा कोंडा वगैरे तो सगळा निघून गेला आणि छान असा पांढरा शुभ्र चीक इथं तयार झाला आहे. त्यानंतर जेवढं चीक आहे ना तेवढंच पाणी घ्यायचं आहे, त्या व्यतिरिक्त जास्त पाणी घ्यायचं नाही, कारण रव्याच्या कुरडईला आहे ना एकदम समप्रमाणात पाणी लागतं. गॅसवरती पातेले ठेवून जेवढं चिक आहे तेवढंच पाणी घेतलं आणि झाकण ठेवून त्याला उकळी येऊ दिली आहे. उकळी आल्यानंतर ना 1.5 चमचा मीठ घातलं आहे. 1 किलो रव्यासाठी ना पोहे खायचा 1.5 चमचा, पण तुम्हाला थोडंसं खारट लागत असेल ना थोडीशी तर तुम्ही 1.25-2 चमचे असं मीठ घालू शकता. तर मीठ घातल्यानंतर ना थोडंसं हलवून घ्यायचं किंवा एक उकळी येऊ द्यायची परत, आणि उकळी आल्यानंतर तोपर्यंत आपला चीक इथं तयाराचा असतो. आता आहे ना चीक सोडून घ्यायचा आहे. एका हाताने चीक टाकायचा आणि एका हाताने लगेच चीक हटायला घ्यायचा आहे, म्हणजे हलवायला घ्यायचा आहे. आणि अशा पद्धतीने आपल्याला चीक इथं तयार करून घ्यायचा आहे. गॅस आता आहे ना फुल आहे तर थोडासा मीडियम करायचा आहे, म्हणजे ज्या गाठी वगैरे होता ना त्या होत नाही. आणि चांगलं जेवढं हलवता येईल ना तेवढं मिक्स करायचं आहे, म्हणजे याला थोडासा वेळ जातो, पण चीक चांगला झाला का कुरडई पण चांगली येते. गव्हाच्या चिकापेक्षा आहे ना रव्याचा चीक करायला एकदम सोपा असतो. आता ज्यांना वेळ नसेल ना त्यांनी खरोखर आपण रव्याच्याच कुरड्या करायच्या, कारण रव्याची कुरडई करणं एकदम सोपं आहे. कारण गहू भिजत घालायचे नाही, चीक काढायचं नाही, जो कोंडा असतो त्याचा विल्हेवाट लावायची नाही, काहीच नाही. त्यामुळे ना वाया पण जाते गहू. आणि रव्याचं कसं एकदम चीक, जेवढं रवा आहे ना तेवढंच चीक पडतो, चांगलं अजिबात वाया जात नाही इथं. त्यामुळे ना कधी पण कुरड्या करायच्या असेल ना, ज्यांना वेळ नसेल त्यांनी तर आरामशीर ह्या रव्याच्या कुरड्या करायच्या. अजून पण गावाकडे ना पारंपरिक पद्धतीच्याच कुरड्या केल्या जातात गव्हाच्या, त्या तर कधी पण चांगल्याच, पण त्याच्यापेक्षाही रव्याची कुरडई करायला सोपी आहे. तर ती चव तर सारखीच लागती, कारण रवा पण हा गव्हापासूनच तयार झालेला असतो. त्यामुळं गव्हाची कुरडई पण छान लागते आणि रव्याची पण चांगलीच लागते. तर इथं आता झाकण ठेवायचं आहे. झाकण ठेवून आहे ना 10 मिनटं कमीत कमी होऊ द्यायचं आहे, म्हणजे जेव्हा असं चिकाचा आवाज येतो ना फदफद, तेव्हा थोडंसं झाकण काढायचं आणि त्यानंतर परत हलवून घ्यायचं आहे चिक एकदा. तर इथं झाकण काढलं आणि बघू शकतो तुम्ही इथं पातीला अजिबात खाली डागलं नाही, काहीच नाही, आणि चिक पण चांगला झाला. पण तरी पण कमी गॅसवरती होऊ द्यायचं आहे. आणि आता एक कुरडई घालून पाहिजे आहे. कुरडईची तार जर चांगली पडली ना तर लगेच आपलं समजायचं चिक पण झाला आहे. आणि हाताला चिटकला नाही, गोळा झाला का तेव्हा पण समजायचं चिक झाला आहे इथं. तर बघू शकता तुम्ही आपली तार चांगली पडत आहे कुरडईची, त्यामुळं आपला चिक जो आहे ना तो चांगला झाला आहे. आता गॅस बंद करायचा आणि सगळ्या कुरड्या ज्या आहे ना त्या पटपट घालून घ्यायच्या आहे. आणि पांढरी शुभ्र अशी आपली रव्याची कुरडई इथं करून झालं आहे. 3 दिवस वाळू दिल्या. 3 दिवसानंतर बघू शकता तुम्ही त्यावरती मी थोडासा आहे ना रंग टाकला होता, त्यामुळं अशा दिसतंय त्या रंगाच्या. खूप छान अशा कुरड्या झाल्या, एकदम निबर पण झाल्या आणि तळल्यानंतर ठिसूर पण झाल्या आहे, कुरकुरीत पण झाल्या. आता तळून पण बघू. 3 दिवस चांगले वाळू द्यायचे आहे. आणि ऊन जर जास्त असेल तर 2 दिवसात वाळतातच, पण 3 दिवस वाळल्यानं वर्षभर टिकते आरामशीर. तार पण बघू शकता तुम्ही, खूप छान अशी तार पण झाली आपल्या कुरड्याची.
तर आता आहे ना गॅसवरती तेल ठेवलं आहे तापण्यासाठी आणि लगेच एक कुरडई टाकून 2-3 कुरड्या अशा तळून पाहायच्या आहे. तळल्यानंतर बघू शकता तुम्ही इथं व्हिडिओमध्ये कुरडई कशी आपली चांगली फुलली. आणि छोट्या छोट्या कुरड्या जर केल्या ना लहान लहान तर तेल पण कमी लागतं तळायला. आता हात सोऱ्याची कुरडई म्हटलं का थोडीशी लहानच असते, त्यामुळं तेल पण कमी लागतं तळायला. तर इथं कुरड्या पण तळून घेतल्या बघू शकता तुम्ही इथं. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि कुरड्या कशा वाटल्या ते पण कमेंटमध्ये सांगा. आता कोणी ज्यांनी कुरड्या केल्या आहेत त्यांनी पुढच्या वर्षी नक्की ट्राय करा रव्याच्या कुरड्या, आणि ज्यांनी अजून केलं नाही ना त्यांनी अवश्य करून पहा रव्याची कुरडई, खरंच खूप छान लागते. धन्यवाद.